तर एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी एका कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अजित पवारांसमोरच बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। हे सगळे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे असल्याची माहिती मिळाली आहे। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू मागील काही दिवसांपासून आंदोलन करतायत। उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांच्या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी केली आहे। याचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये काही कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसतायत। कार्यक्रमात देखील अजित पवार यांच्या समोर, स्टेज समोर सुद्धा आणि या कार्यक्रमाच्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे उपोषणाचा, त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करा अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातल्या आजच्या कार्यक्रमात। हा कार्यक्रम जिथे सुरू होता त्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते। तर अगदी अजित पवार ज्या स्टेजवरनं बोलतायत त्या स्टेजच्या समोरच काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। मागणी काय? 7 शेतकऱ्यांचा 7 कोरा, विधवा दिव्यांगांना 6,000 पेन्शन, अशा 17 मागण्या आहेत आमच्या। 17 मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आज दादाला भेटण्यासाठी आलो होतो, पण या पोलीस प्रशासनाने आमचा आवाज दाबला। दादांनी काय आश्वासन दिले तुम्हाला? दादाला आम्ही तो समिती गठीत करू। आमच्या नेत्याचा जीव गेला समिती गठीत करणार का? आमच्या नेत्याचा जीव गेला समिती गठीत करणार आहे का? ठरवलं ते का दादा होतो? बच्चू कडू आमच्याशी बोलताना म्हणले की तुमच्याशी काही चर्चा झाली की बच्चू कडू? बच्चू कडूंची आमची रोज चर्चा आहे। आज 7वा दिवस आहे, त्यांना रक्ताच्या उलट्या होत्यात। मग हे मगरगट्ट प्रशासन त्याची दखल का घेत नाही? शेतकऱ्यांचा 7 कोरा करावा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये कर्ज, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना पेन्शन मिळावे आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज बाबी व्हावी। बच्चू भाऊ अनेक वर्षांपासून राज्य सरकार व केंद्र सरकारला दिव्यांगांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात हे केलेलं आहे। आता ज्यावेळेस हे सरकार निवडून येणार होतं तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांचा आम्ही 7 कोरा करणार आहोत व दिव्यांगांसाठी भरपूर त्यांनी योजना सांगितल्या होत्या, पण एकही योजना त्यांनी केलेली नाहीये आणि दिव्यांगांना अनेक वर्षापासून फक्त 1,500 रुपये पेन्शन दिली जाते। काय मागणी काय होती तुमची? मागणी आम्हाला 6,000 पेन्शन आणि शेतकऱ्याची कर्जमाफी, आम्हाला दिव्यांगांना 6,000 पेन्शन पाहिजे। बच्चू कडूंच्या पाठिंब्यासाठी जिथं आलोय आम्ही। आमच्या दैवताला जर काही झालं तर या शासनाला सोडणार नाही आम्ही। आम्हाला मारून टाका, आम्ही सुटणार नाही। बच्चू कडूला जर काही झालं तर आजी सोडणार नाही तुम्हाला। आजी दादा वारंवार आम्हाला फसवताय। दादा म्हणतो एकच वादन, दादा आजी दादा खोटा आहे, आजी दादा खोटा आश्वासन देतो।